नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। ITPP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर ITPP भरतीसाठी शिक्षण जे आहे हे फक्त 10वी पास लागते आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 15 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं काय सांगत आहे, तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर जे मैदानी चाचणी ठेवण्यात आली आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही आणि पासिंग सुद्धा खूप कमी ठेवण्यात आले आहे। SC ST OBC कॅटेगरीसाठी जे पासिंग ठेवण्यात आले आहे तर 33% पासिंग ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले आहे आणि पेपरमध्ये सुद्धा नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नसणार आहे, पेपर कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर जे महिला उमेदवारांना पुरुष उमेदवारांना कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ITPP कॉन्स्टेबल या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर ITPP कॉन्स्टेबल या भरतीची मी तुम्हाला सर्वात अगोदर स्क्रीनवर जाहिरात दाखवून देतो, नंतर तुम्ही मग कमेंटच्या माध्यमातून म्हणता जाहिरात कुठे आहे, जाहिरात कुठे आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ITPP कॉन्स्टेबल या भरतीची जाहिरात। तर या भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता, फक्त 10वी पास। कॉन्स्टेबलचं यामध्ये पद आहे, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरचं सुद्धा पद आहे, पण त्यामध्ये जास्त शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे। तर 3 पदे यामध्ये ठेवण्यात आलं आहे, तर सब इन्स्पेक्टरचं पद आहे, हेड कॉन्स्टेबलचं पद आहे, यामध्ये सुद्धा जास्त शैक्षणिक पात्रता आहे आणि तिसरं पद हे कॉन्स्टेबलचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा फी नाही, कोणती कॅटेगरीचे महिला उमेदवार असो, SC ST OBC EWS NTPC ओपन SBC SCBC। ठीक आहे, तर फी यामध्ये नाही आहे महिला उमेदवारांसाठी, तर हे चांगली भरती निघाली आहे। आणि या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे आणि SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येते, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते, ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ठीक आहे, आणि तुमचं जर ITPP मध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, परीक्षेचा जर विचार केला तर लेखी परीक्षा जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला नंतर कळवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे चांगली जे ITPP ची भरती निघाली आहे, तर या भरतीची आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं मैदानी चाचणी होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे, सर्वात अगोदर तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर ग्राउंड यामध्ये सर्वात अगोदर आणि पुरुष उमेदवारांसाठी जे उंची ठेवण्यात आली आहे तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी ठेवण्यात आली आहे आणि महिला उमेदवार जर असाल तर 155 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। ठीक आहे, आणि कोणती कॅटेगरी असो फक्त ST कॅटेगरी सोडून। ठीक आहे, तर एवढी यामध्ये उंची ठेवण्यात आली आहे। छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, सर्व कॅटेगरी ST कॅटेगरी सोडून। ठीक आहे, आणि ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी जे यामध्ये उंची लागते तर 162.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीच्या असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये उंची ठेवण्यात आली आहे, छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीची, तर एवढी यामध्ये उंची आहे। त्याचबरोबर उंची झाल्यावर तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड। तर ग्राउंडमध्ये यामध्ये 3 इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे, महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर तो आहे 1600 मीटर रनिंग। 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। आणि दुसरा जो इव्हेंट असणार आहे यामध्ये लॉंग जंप आहे 9 फीट, दुसरा इव्हेंट झाल्यानंतर तिसरा इव्हेंट तुमचा यामध्ये हाय जंप आहे। ठीक आहे, तर हे 3 इव्हेंट आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंड पर्यंत टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, त्याचबरोबर लॉंग जंप सुद्धा आणि हाय जंप सुद्धा यामध्ये, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, तर एवढं यामध्ये मैदानी चाचणी जे की सर्वात बेस्ट आहे।
ठीक आहे। तर यामध्ये जे जास्त टाइम देण्यात आला म्हणजे 1600 मीटर रनिंग 7.5 मिनिटांमध्ये ठेवण्यात आले, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। तर ज्यांचा सुद्धा टाइम जास्त जात असेल तर फिजिकलची तयारी चालू ठेवा, तर चांगली ही भरती तुमच्यासाठी जे चालून आलेली आहे। तर सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा। तर आता लेखी परीक्षा कशा प्रकारे असणार आहे, तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे यामध्ये 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले 50। त्याचबरोबर रिझनिंग त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 100 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि तुम्हाला जे 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर ITBP ची ही भरती चालू आहे। या ITBP भरतीचे जे फॉर्म आहे हे फॉर्म भरणे चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 15 नोव्हेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी 14 डिसेंबर 2024 आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुमचा जर NCC झालं असेल तर NCC वाल्याला सुद्धा यामध्ये काही बेनिफिट भेटणार आहे, जे मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहा, तुमचं A सर्टिफिकेट झालं असेल तर तुम्हाला 2 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे, त्याचबरोबर B सर्टिफिकेट झालं असेल तर 3 मार्क्स भेटणार आहे, त्याचबरोबर C सर्टिफिकेट झालं असेल तर तुम्हाला 5 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। तर चांगली ही ITBP ची भरती चालू आहे। तर 10वी पासवरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर ग्राउंड असल्यामुळे जे यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे आणि पेपरमध्ये सुद्धा पासिंग खूप कमी ठेवण्यात आले। SC ST OBC EWS कॅटेगरीसाठी 33% पासिंग ठेवण्यात आले पेपरमध्ये, त्याचबरोबर यामध्ये जे ओपन कॅटेगरीसाठी 35% पासिंग ठेवण्यात आले, ठीक आहे। आणि पेपर सुद्धा खूप इजी असणार आहे। ITBP कॉन्स्टेबलचा जो पेपर आहे, ITBP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल, तर या भरतीचा जो पेपर हा इजीच असणार आहे, कारण की 10वीच्या लेवलच्या नुसारच त्यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एकदम हार्ड यामध्ये पेपर नसणार आहे, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर जास्तीत जास्त फॉर्म भरा, कारण की फीस सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे। SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फीस नाही, त्याचबरोबर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी सुद्धा 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर त्यामध्ये 1000 रुपये 900 रुपये फी ठेवण्यात आली येते। तर हे चांगली भरती आहे। तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। तर सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की महाराष्ट्रातील खूप कमी मुले इकडे फॉर्म भरते, म्हणजे जास्त मुलं फॉर्मच भरत नाही इकडे, ठीक आहे। तर चांगली ही जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की चांगली ही भरती निघालेली आहे, ठीक आहे। आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे सेल्फ स्टडी चालू करा, ठीक आहे। तर सेल्फ स्टडी आतापासून 8-8 घंटे करा तुम्ही। जे पण विद्यार्थी आतापासून इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। कारण की सर्व गेम जे विद्यार्थी मित्रांनो हा पेपरवर आहे, कारण की ग्राउंड तर सर्वच मुलं या ठिकाणी काढणार आहे, ग्राउंडसाठी यामध्ये मार्क्स नाही आहे। तर मेन यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे पेपरवर, ठीक आहे। ग्राउंड कोणी काढून घेते या भरतीचा पेपर यामध्ये मेन आहे, ठीक आहे। ग्राउंडही थोडं अवघड आहे त्यामध्ये, म्हणजे लॉंग जंप आणि हाय जंपमध्ये जे मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडू शकते, ठीक आहे। तर पेपर सुद्धा यामध्ये मेन आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।